नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न. आणि या व्हिडिओमध्ये आपण मॅरेथॉन बघणार आहोत. 35+ प्रश्न बघणार आहोत युनिट 4 याच्यावर. आणि युनिट 4 कोणता आहे? आपला कम्युनिकेशन आहे. यावरचा मॅरेथॉन व्हिडिओ आपण आज पोस्ट करतो आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. प्रश्न आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन विल प्रभावी वर्ग संवाद सक्षम होईल. कधी सक्षम होईल याबद्दलचे 5 हे दिलेले आहे पॉइंट्स. यानुसार आपल्याला घ्यायचे आहे. कार्यक्षम अध्यापनात इफिशियंट टीचिंगमुळे सक्षम होणार, की इंटरेस्ट इन लर्निंग, मिनिमल असेसमेंट, इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट, की टीचर सेंट्रिक बिहेवियर. यामुळे ऑप्शन्स आहे ABC, BCD, CDE, ABD. सांगा बघू काय असणार आहे. तर मिनिमल असेसमेंट, किमान मूल्यांकन, यामुळे ते सक्षम होणार नाही. आणि टीचरचं जे आहे सेंट्रिक बिहेवियर, ते त्यामुळे पण होणार नाही. ठीक आहे. ई आणि सी कट झालं. ई कट, सी पण कट, सी पण कट. त्यामुळे आपलं उत्तर सरळ काय येणार आहे? ABD येणार आहे. इफिशियंट टीचिंग, इंटरेस्टिंग इन लर्निंग आणि इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? D असणार आहे. आणि कम्युनिकेशनचा चॅप्टर आपण विचार केला तर कम्युनिकेशनमध्ये इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहे. त्यामुळे हे कधीही सोडू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी बघा, कारण आपण भरपूर प्रश्न इथे या डिस्कस करणार आहोत आणि ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द मॉडर्न कम्युनिकेशन रिव्हॉल्युशन इज प्रोपेल्ड बाय. आधुनिक दळणवळण क्रांतीद्वारे चालवली जाते. कोल्ड वॉर प्रोपगंडा, शीतयुद्धाचा प्रचार, इंटरनॅशनल कॉमर्स, आंतरराष्ट्रीय वाणिज्य, टेक्नॉलॉजी कन्व्हर्जन्स, तांत्रिक अभिसरण, की चेंज इन पॉलिटिकल सिस्टम, राजकीय व्यवस्थेत बदल. कशाद्वारे केला जातो? तर ते टेक्नॉलॉजी कन्व्हर्जन, तांत्रिक अभिसरण जे आहे त्यामुळे ते रिव्हॉल्युशन, मॉडर्न कम्युनिकेशन रिव्हॉल्युशन इज प्रोपेल्ड बाय टेक्नॉलॉजिकल कन्व्हर्जन्स, म्हणजे आधुनिक दळणवळण हे तांत्रिक अभिसरण याद्वारे चालवली जाते. ठीक आहे. नंतर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग आर बॅरियर्स टू अंडरस्टँड द कम्युनिकेटेड मेसेजेस. बॅरियर्स, कम्युनिकेशन बॅरियर जे म्हणतात ना, त्यावर पण भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. तर संप्रेषित संदेश समजण्यासाठी खालीलपैकी कोणते अडथळे आहेत? इमोशनल क्वेश्चन, भावनिक भागबल, जार्गन, शब्दजाल, पर्सनल स्पेस, प्रिजजमेंट आणि कल्चरल बॅकग्राऊंड, सांस्कृतिक पार्श्वभूमी. सांगा बघू काय असणार आहे? ABC, BDE, CDE, BCD. सांगा बघू काय असणार आहे? ए तर नसणार आहे, त्यामुळे ए कट झाला. आणि पर्सनल स्पेस पण नसणार आहे, त्यामुळे सी पण कट झाला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. काय आहे मग बी? शब्दजाल, जारकोन, डी प्रिजजमेंट आणि ई सांस्कृतिक पार्श्वभूमी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. हे सगळं काय आहे? तर बॅरियर्स आहे. कशाचे? कम्युनिकेशनचे. ठीक आहे. अडथळे आहेत, संप्रेषित संदेशनाचे अडथळे आहेत. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्टेटमेंट दिलेले आहे 2. त्यापैकी दोन्ही बरोबर आहे की नाही? दोन्ही बरोबर असेल असेल तर पहिलं ऑप्शन, दोन्ही चूक असेल तर दुसरं, पहिलं बरोबर असेल, दुसरं चुकीचं असेल तर तिसरं, आणि पहिलं चुकीचं असेल आणि दुसरं बरोबर असेल तर चौथं ऑप्शन. ठीक आहे. तर आधी वाचून घेऊया आपण. नॉलेज इज अ फॉर्म ऑफ कल्चरल कॅपिटल फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, म्हणजे सर्व व्यावहारिक हेतूंसाठी ज्ञान हे सांस्कृतिक भांडवलाचे एक प्रकार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे, कम्युनिकेशन मीडिया मेक्स कल्चर कॅपिटल ऑफ फॉर्म ऑफ अ इलिमेंटल प्रॉपर्टी, म्हणजे संप्रेषण माध्यमे सांस्कृतिक भांडवलाला अमर्याद मालमत्ता बनवतात. तर सांगा बघू काय असणार आहे? तर दोन्ही करेक्ट आहेत का? पहिलं तर करेक्ट आहे. दुसरं सांगा बघू तुम्ही करेक्ट आहे की नाही? लवकर सांगा काय आहे. तर मग स्टेटमेंट 2 पण करेक्ट आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहे. नॉलेज इज अ फॉर्म ऑफ कल्चरल कॅपिटल फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, आणि कम्युनिकेशन मीडिया मेक कल्चरल कॅपिटल इज अ फॉर्म ऑफ इलिमेंटल प्रॉपर्टी. त्यामुळे दोन्ही काय बरोबर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, असर्शन आणि रिझन दिलेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन सेटमध्ये नक्कीच विचारले जाईल, त्यामुळे नक्की अशा वेळेस काय करायचं? असर्शन आणि रिझन बरोबर वाचायचे, कारण हे खूप मोठे मोठे लाईन्स देतात आणि आपल्याला स्टेटमेंट देऊन भीती दाखवतात. पण असं करू नका. व्यवस्थित क्वेश्चन वाचायचे, असर्शन वाचायचं, रिझन वाचायचं. आणि रिझन असर्शनाला पहिले तर बघायचे दोन्ही बरोबर आहे की नाही. बरोबर असल्यास आर हे रिझन हे असर्शनाला
म्हणजे असर्शनाला बरोबर आहे की नाही ते बघायचं, त्यानंतरच मग ऑप्शन्स हे करायचे. ठीक आहे, कारण ऑप्शन जे असतात ते बरोबर दिलेच असतात, ते नेहमी असेच असतात. ए अँड आर ट्रू, आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन, ए आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन, ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. त्यामुळे दोन्ही पैकी दोन्ही स्टेटमेंट आधी बरोबर आहे की चुकीचे आहे ते आपलं काढणं महत्वाचे ठरते. ठीक आहे, तर आपण वाचून घेऊया असर्शन. असर्शन मध्ये काय दिलेलं आहे? डिपेंडिंग अपॉन द क्लासरूम सिच्युएशन सम मीडिया ऑफ कम्युनिकेशन आर मोर इफेक्टिव्ह दॅन अदर्स. म्हणजे वर्गातील परिस्थितीनुसार संवादाची काही माध्यमे इतरांपेक्षा अधिक प्रभावी असतात. ठीक आहे, आणि रिझन काय दिलेलं आहे? सिलेक्शन ऑफ अ मीडियम इज अ डायरेक्टली रिलेटेड टू द नेचर ऑफ द मेसेज ऑफ स्टुडंट. म्हणजे माध्यमाची निवड विद्यार्थ्यांसाठी संदेशनाच्या स्वरूपाशी थेट संबंधित असते. तर सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर काय आहे? दोन्ही काय मग बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे हे दोन तर कट झाले. तर आता आर एक्सप्लेनेशन आहे की नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर आर काय एक्सप्लेनेशन आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कम्युनिकेशन स्किल ऑफ स्टुडंट्स कॅन बी इम्प्रूव्ड बाय. याद्वारे विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य सुधारले जाऊ शकते. आस्किंग जनरल क्वेश्चन, एक्सपोजर टू अ न्यू टेक्नॉलॉजी, फॉस्टरिंग क्रिटिकल थिंकिंग, गंभीर विचारांना चालना देणे, डिस्क्रिमिनंट यूज ऑफ वोकॅब्युलरी, शब्दसंग्रहाचा भेदभाव करणारे वापर, आणि पाचवं जे आहे लिमिटेड लिस्निंग, मर्यादित ऐकणे. आणि ऑप्शन्स दिले आहे 1 2 3, 2 3 4, 3 4 5, 1 4 5. यातून आपण आता सुधारले जाऊ शकते, तर कोणती सुधारले जाऊ शकत नाही ते आधी बघायचं. आस्किंग जनरल क्वेश्चन हे नसणार आहे, त्यामुळे 1 तर कट झालं. ठीक आहे, तर आता 2 मधून सांगायचं आपल्याला, एक्सपोजर टू न्यू टेक्नॉलॉजी हे आहे, पण सी मध्ये 2 नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर सरळच आपण असं करायचं, उत्तर काय आहे? बी आहे. अशा प्रकारे आपले ऑप्शन्स आहे ना कॅन्सल करत जायचे, तेव्हा जाऊन आपलं उत्तर बरोबर येऊ शकते. ठीक आहे, तर काय उत्तर आहे आपलं? एक्सपोजर टू अ न्यू टेक्नॉलॉजी, फॉस्टरिंग क्रिटिकल थिंकिंग, आणि डिस्क्रिमिनंट यूज ऑफ वोकॅब्युलरी. ठीक आहे, गंभीर विचारांना चालना देणे, नवीन तंत्रज्ञानाचा एक्सपोजर, आणि शब्दसंग्रहांचा भेदभाव करणारे वापर. ठीक आहे, आपलं उत्तर कसं असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल क्लासरूम कम्युनिकेशन कॅन बी कॅटेगराइज ॲज. स्ट्रक्चरल क्लासरूम कम्युनिकेशन जे आहे ना ते वर्गीकृत केले आहे कशामध्ये? तर स्ट्रक्चरल क्लासरूम कम्युनिकेशन कॅन बी कॅटेगराइज ॲज, म्हणजे स्ट्रक्चरल क्लासरूम कम्युनिकेशन असे वर्गीकृत केले जाऊ शकते. तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन मध्ये, व्हर्टिकल कम्युनिकेशन मध्ये, ग्रुप कम्युनिकेशन मध्ये, की क्रॉस पर्पज कम्युनिकेशन मध्ये, कशामध्ये ते केले जाऊ शकते? स्ट्रक्चरल क्लासरूम कम्युनिकेशन हे ग्रुप कम्युनिकेशन मध्ये केले जाते, कारण क्लासरूम जे आहे ना ते कसं ग्रुपमध्ये असते, आणि स्ट्रक्चरल क्लासरूम विचारलाय त्यामुळे ते ग्रुप कम्युनिकेशन मध्ये येईल. आणि याच्यामध्ये इंटर पर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय? इंटर टू प्लस जे आहे दोन पेक्षा अधिक लोकांमध्ये होणारा संवाद, त्याला इंटरपर्सनल म्हणतात. आणि इंट्रापर्सनल जे आहे ना ते स्वतःसोबत केला जाणारा संवाद. ठीक आहे, आणि याचं उत्तर काय? ग्रुप कम्युनिकेशन आहे, गट संवाद. स्ट्रक्चरल क्लासरूम कम्युनिकेशन कॅन बी कॅटेगराइज्ड ॲज अ ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इनसाइड अ क्लासरूम अ टीचर शुड एम्बार्क ऑन. म्हणजे वर्गात प्रभावी संवाद साधण्यासाठी शिक्षकाने सुरुवात केली पाहिजे. कशी सुरुवात केली पाहिजे? आयडिओलॉजिकल लिनिंग, वैचारिक झुकाव, संकेत देऊन लक्ष देण्याचे आदेश जारी करणे, की श्रोत्यांचे विश्लेषण. कशाद्वारे केली जाते? केली पाहिजे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इनसाइड अ क्लासरूम अ टीचर शुड एम्बार्क ऑन लिस्नर अनालिसिस. कशावर? लिस्नर्स अनालिसिस, श्रोत्याचे विश्लेषण, यावर काय केलं पाहिजे? एम्बार्क केलं पाहिजे. ठीक आहे, वर्गात प्रभावी संवाद साधण्यासाठी शिक्षकाने यामध्ये सुरुवात केली पाहिजे, श्रोत्यांचे विश्लेषण. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर द कॉन्सेप्ट ऑफ एंट्रॉपी कम्युनिकेशन इज रिलेटेड टू. एंट्रॉपी कम्युनिकेशनची संकल्पना वापरल्याशी संबंधित आहे. व्हर्च्युअल रियालिटी, मार्केट प्लेस, ऑर्डर, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज. आभासी वास्तव, बाजाराची जागा, ऑर्डर, संवादाची भाषा. कशावर आहे ते? ते आहे ऑर्डरवर. एंट्रॉपी कम्युनिकेशन संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑर्डरशी संबंधित आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन द लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन द एक्सपेक्टेड रिझल्ट इज. संप्रेषणाच्या रेखीय मॉडेलमध्ये अपेक्षित परिणाम आहे. तर सायकोलॉजिकल डिस्ट्रप्शन, रिमूव्हल ऑफ फिजिकल नॉईज, हाय लेवल ऑफ ऑब्स्ट्रक्शन, आणि सेमेंटिक अॅक्युरन्सी. कशावर? मानसिक वैधत्व, भौतिक आवाज काढून टाकणे, उच्च पातळीचा अडथळा, शब्दार्थ अचूकता. सांगा बघू काय असणार आहे? संप्रेषणाच्या रेखीय मॉडेलमध्ये अपेक्षित परिणाम आहे कशाचा? सेमेंटिक अॅक्युरेसीचं, म्हणजे शब्दार्थ अचूकता याचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर अन इम्पॉर्टंट एलिमेंट इन कम्युनिकेशन इज. संवादातील एक महत्वाचा घटक म्हणजे काय? वर्ग संवाद, क्लासरूम कम्युनिकेशनचा. ठीक आहे, तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे भौतिक पायाभूत सुविधा, नक्कीच नाही. फील्ड ऑफ एक्सपिरियन्स हे असू शकते, कंडिशन फीडबॅक हे असू शकते, लिनिअरिटी मेसेज हे असू शकते.
फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तर नसणार आहे, संवादातील एक क्लासरूम संवादातील एक महत्वाचा घटक. कंडिशन फीडबॅक पण नाही आहे आणि लिनिअरिटी ऑफ मेसेज पण नाही. त्यामुळे काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे बी, फील्ड ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवाचे क्षेत्र. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द कन्सेप्ट, यामध्येच मी तुम्हाला सांगते, क्लासरूम कम्युनिकेशन झालं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं, हे महत्वाचे घटक आहे. आणि कम्युनिकेशन म्हटलं तर यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ग्रुप कम्युनिकेशन, क्लासरूम कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ठीक आहे. त्यामुळे यावर नक्की भर द्या. नंतर द कन्सेप्ट ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट रिलेटेड टू द एज्युकेशनल कम्युनिकेशन वॉज डेव्हलप बाय, म्हणजे शैक्षणिक संप्रेषणाशी संबंधित समीप विकासाची संकल्पना विकसित केली गेली. कोणी केली ते विकसित? सिगमंड फ्रेड, क्युर्ट लेविन, लेव विगॉस्टिक, अल्बर्ट बंडुरा. सांगा बघू काय असणार आहे? कोणी कन्सेप्ट ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट रिलेटेड टू एज्युकेशनल कम्युनिकेशन वॉज डेव्हलप बाय, कोणी केली ते डेव्हलप? ते केली लेव विक्टोस्काय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन डिमांड म्हणजे प्रभावी मौखिक संवादनाची मागणी. तर ते काय होते मागणीमध्ये? डिमांड्स काय करतात ते? सेल्फ कॉन्फिडन्स, लॉंग पॉजेस, कन्सिस्टंट प्रॅक्टिस, बिझनेस लाईक अप्रोच, नोईंग द ऑडियन्स की अग्रेसिव्ह क्वेश्चनिंग. काय असते सांगा बघू? सेल्फ कॉन्फिडन्स तर बरोबर आहे. लॉंग पॉजेस नसणार आहे. सातत्यपूर्ण सराव पण असणार आहे. बिझनेस लाईक अप्रोच पण नसणार आहे. ऑप्शन पाहून घ्या 2, 3, 4. 2, 3, 4. लॉ 2 तर नसणार आहे. ठीक आहे. मग 3, 4, 6, 4, 5, 6, 1, 3, 6. त्याला कॉन्फिडन्स तर आहे, तर इथे एकाच याच्यामध्ये 1 दिलंय, त्यामुळे आपलं उत्तर सरळच 1, 3, 6 येईल. ठीक आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, कन्सिस्टंट प्रॅक्टिस आणि अग्रेसिव्ह आक्रमक प्रश्न. ठीक आहे. इफेक्टिव्ह ओरल सिस्टम मध्ये येतात. ठीक आहे. क्वेश्चनिंग येते ऍक्च्युली. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर असर्शन आणि रिझन दिलेलं आहे. द स्पोकन अँड रिटन वर्ड्स आर टू मीडिया ऑफ मेनी अवेलेबल ऑफ फॉर कम्युनिकेशन इन द क्लासरूम, म्हणजेच उच्चारलेले आणि लिखित शब्द ही दोन माध्यमे आहेत जी वर्गात संवादासाठी उपलब्ध आहेत. आणि रिझन दिलेलं आहे, कम्युनिकेशन थ्रू एनी मीडियम डज नॉट हॅपन थ्रू ॲटिट्यूड्स ऑफ एन्कोडर्स, म्हणजे कोणत्याही माध्यमातून संप्रेषण हे एन्कोडरच्या वृत्तीतून होत नाही. तर बोथ ए एन आर टू आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन, बोथ ए एन आर टू आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन, ए इज ट्रू आर इज फॉल्स, ए इज फॉल्स आर इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे? काय असणार आहे? तर आधी बघूया आपण त्या दोघांमधून दोन्ही बरोबर आहे की नाही. तर स्पोकन अँड रिटन वर्ड्स आर टू मीडिया ऑफ मेनी अवेलेबल फॉर कम्युनिकेशन इन द क्लासरूम, हे काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. ए तर बरोबर आहे. मग आर, कम्युनिकेशन थ्रू एनी मीडियम डज नॉट हॅपन थ्रू ॲटिट्यूड्स ऑफ एनकोडर, तर काय असणार आहे सांगा बघू? तर आर चुकीचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? सी असणार आहे. ए इज ट्रू, आर इज फॉल्स. ठीक आहे. सी आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर 15 जे इन कम्युनिकेशन प्रोसेस द सायन्स डिराईव्ह मिनिंग थ्रू, संप्रेषण प्रक्रियेत चिन्हामधून अर्थ प्राप्त होतो. द सब्जेक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस कंपोनंट्स, विविध घटकाची व्यक्तिनिष्ठता. द ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ द डिकोडर, डिकोडरची वस्तुनिष्ठता. द नेटवर्क ऑफ इंटर रिलेशन, आंतरसंबंधाचे जाळे. द न्यूट्रलिटी ऑफ द चॅनल, वाहिनीची तटस्थता. सांगा बघू काय असणार आहे? द कम्युनिकेशन प्रोसेस सायन्स डेराव मिनिंग म्हणजे संप्रेषण प्रक्रिया चिन्हामधून अर्थ प्राप्त होतो. कशाच्या? द नेटवर्क ऑफ इंटर रिलेशन, आंतरसंबंधाचे जाळे. ठीक आहे. त्यातून, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, परत असर्शन आणि रिझन आलेला आहे. सेटमध्ये असर्शन रिझन येण्याचे भरपूर चान्सेस आहे, त्यामुळे नक्की याची प्रॅक्टिस करा. असर्शन मध्ये मीडिया एंटरटेनमेंट डज नॉट एनहान्स द कल्चरल लेवल ऑफ सोसायटी, म्हणजे मीडिया मनोरंजनामुळे समाजाची सांस्कृतिक पातळी वाढू शकत नाही. आणि रिझन दिलेला आहे, मोस्ट मीडिया इनकरेजेस इस्कॅझम नॉट कंटेंट क्वालिटी, बहुतेक मीडिया सामग्री गुणवत्ता मनोरंजन पर्यायवाद प्रोत्साहन देत नाही. सांगा बघू? तर बोथ ए आर ट्रू, आर इज अ करेक्ट. बोथ ए एन आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट. ए इज ट्रू, आर इज फॉल, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. काय असणार आहे सांगा बघू? तर सर्वात आधी आपल्याला बघावं लागेल असर्शन ट्रू आहे की नाही. मीडिया एंटरटेनमेंट डज नॉट एनहान्स द कल्चर लेवल ऑफ सोसायटी, हे काय आहे? तर बरोबर आहे. त्यानंतर मोस्ट मीडिया एनकरेज एस्केपिझम नॉट कंटेंट क्वालिटी, हे सुद्धा काय बरोबर आहे. तर आता आपल्याला बघावं लागेल रिझन आहे की नाही याचं बरोबर ते, याच्याशी ते रिलेटेड आहे की नाही. तर ते काय आहे? ते रिलेटेड आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे मग? ए एन आर ट्रू, आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. त्यामुळे आपलं उत्तर आहे ए. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, डिफरन्शिएशन बिटवीन एक्सेप्टन्स अँड नॉन एक्सेप्टन्स ऑफ अ सर्टन स्टिम्युली इन अ क्लासरूम कम्युनिकेशन इज द बेसिस ऑफ, वर्गातील संप्रेषणातील विशिष्ट उत्तेजनांना स्वीकारणे आणि न स्वीकारणे यातील फरक खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा आधार आपण दिलेला आहे?
खालीपैकी कोणत्या गोष्टींचा इथे हे केलाय? तर सिलेक्टिव्ह एक्सपेक्टेशन ऑफ परफॉर्मन्स, कामगिरीची निवडक अपेक्षा, सिलेक्टिव्ह अफिलिएशन टू पियर ग्रुप, समवयस्क गटासाठी निवडक संलग्नता, सिलेक्टिव्ह अटेन्शन, सिलेक्टिव्ह मोरॅलिटी. सांगा बघू काय असणार आहे? डिफरन्शिएशन बिटवीन एक्सेप्टन्स अँड नॉन एक्सेप्टन्स ऑफ अ सर्टन स्टिम्युलाय इन अ क्लासरूम कम्युनिकेशन इज द बेसिस ऑफ सिलेक्टिव्ह अटेन्शन, निवडक लक्ष याद्वारे असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. त्यानंतर परत असर्शन दिलं आहे, द इनिशियल मेसेज टू द स्टुडंट इन द क्लासरूम बाय टीचर नीड नॉट टू बी क्रिटिकल टू एस्टॅब्लिश इंटरॅक्शन लेटर. म्हणजे काय, शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना दिलेले प्रारंभिक संदेश नंतर परस्पर संवाद प्रस्थापित करण्यासाठी महत्वाचे नसतात. आणि रिझन काय दिलेला आहे? कंट्रोल ओव्हर द कम्युनिकेशन प्रोसेस मीन्स मोर कंट्रोल ओव्हर व्हॉट द स्टुडंट्स आर लर्निंग. संवाद प्रक्रियेवर नियंत्रण म्हणजे विद्यार्थी काय शिकत आहे त्यावर अधिक नियंत्रण. बोथ ए आर ट्रू, आर इज द करेक्ट, ए आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट, ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे? तर द इनिशियल मॅसेज टू द स्टुडंट इन द क्लासरूम बाय टीचर नीड नॉट टू बी क्रिटिकल टू एस्टॅब्लिश इंटरॅक्शन लेटर. तर हे चुकीचं आहे. आणि त्यानंतर कंट्रोल ओव्हर द कम्युनिकेशन प्रोसेस मीन्स मोर कंट्रोल ओव्हर द स्टुडंट्स आर लर्निंग. तर हे बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे डी, ए इज ट्रू, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. ठीक आहे, त्यानंतर समोरचा परत असर्शन दिलेला आहे, टू कम्युनिकेट वेल इन द क्लासरूम इज अ नॅचरल ॲबिलिटी. वर्गात चांगला संवाद साधणे ही एक नैसर्गिक क्षमता आहे. आणि रिझन दिलेला आहे, इफेक्टिव्ह टीचिंग इन द क्लासरूम डिमांड्स नॉलेज ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस. म्हणजेच वर्गात प्रभावी अध्ययनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक आहे. बोथ ए आर ट्रू, ए आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन, बोथ ए आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट, ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू. तर टू कम्युनिकेट वेल इन द क्लासरूम इज अ नॅचरल ॲबिलिटी, हे नक्कीच नाही आहे नॅचरल ॲबिलिटी. ती आपण चांगलं शिकून हे करता येते, शिकता येते ते. आणि रिझन इफेक्टिव्ह टीचिंग इन द क्लासरूम डिमांड्स नॉलेज ऑफ कम्युनिकेशन, हे सुद्धा हे बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए इज फॉल्स, आर इज ट्रू असणार आहे. ठीक आहे, नंतर समोरचा प्रश्न आहे, परत असर्शन आणि रिझन दिलेलं आहे. यावेळेस सेटमध्ये असर्शन आणि रिझन येण्याची भरपूर चान्सेस आहे, त्यामुळे हे नक्की येईल. क्लासरूम कम्युनिकेशन इज अ ट्रान्झॅक्शनल प्रोसेस. वर्गातील संप्रेषण ही एक व्यावहारिक प्रक्रिया आहे. आणि रिझन आहे, अ टीचर डज नॉट ऑपरेट अंडर द अझम्पशन दॅट स्टुडंट्स रिस्पॉन्स आर पर्पसिव्ह. म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रतिसाद हेतुपूर्वक पूर्ण आहेत आणि या गृहीतकाने शिक्षण काम करत नाही. ठीक आहे, तर सांगा बघू काय असणार आहे? ए एन आर ट्रू, आर इज द करेक्ट, ए आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट, ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू. तर क्लासरूम कम्युनिकेशन इज अ ट्रान्झॅक्शनल प्रोसेस, हे बरोबर आहे. त्यानंतर अ टीचर डज नॉट ऑपरेट अंडर द अझम्पशन दॅट स्टुडंट्स रिस्पॉन्स आर पर्पसिव्ह, हे काय आहे? हे फॉल्स आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे सी, ए इज ट्रू, आर इज फॉल्स. ठीक आहे, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ स्टेटमेंट इज करेक्ट फॉर अ डिस्क्रायबिंग द ह्युमन कम्युनिकेशन प्रोसेस. मानवी संवाद प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी खालीपैकी कोणते विधान योग्य आहे? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कॅन स्टिम्युलेट्स आयडिया. गैरमौखिक संप्रेषण कल्पनांना उत्तेजन देऊ शकते. कम्युनिकेशन इज अ लर्न ॲबिलिटी, संवाद ही शिकलेली क्षमता आहे. संवाद हा सार्वत्रिक रामबाण उपाय नाही. कम्युनिकेशन कॅन नॉट ब्रेक डाऊन. मोर कम्युनिकेशन मीन्स मोर इफेक्टिव्ह लर्निंग बाय स्टुडंट. अधिक संवाद म्हणजे विद्यार्थ्यांद्वारे अधिक प्रभावी शिक्षण. सांगा बघू काय असणार आहे? मानवी संवाद, ह्युमन कम्युनिकेशन प्रोसेस. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कॅन स्टिम्युलेट, हे बरोबर आहे. कम्युनिकेशन इज लर्न ॲबिलिटी, शिकता येते ती. ठीक आहे, संवाद हे साधे रामबाण उपाय नाही, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर अधिक संवाद म्हणजे अधिक प्रभाव, हे सुद्धा बरोबर आहे. कम्युनिकेशन कॅन नॉट ब्रेक डाऊन, हे चुकीचं आहे. समोरचं पाहूया. आणि सहावा आहे, वर्गातील संप्रेषणाद्वारे जे शिकले जाते त्यांचे मूल्य विद्यार्थ्यांसाठी समस्या नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर 6 बरोबर आहे, 6 6. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे म्हणजे 3, हे कट झालं, हे कट झालं, इथे 6 नाही, या दोघांमधून असणार आहे. सांगा बघू काय असणार आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे, ए म्हणजे 1356, 1356. ठीक आहे, वन, गैरमौखिक कम्युनिकेशन स्टिम्युलेट्स आयडिया. संवाद हा सार्वत्रिक रामबाण उपाय नाही. आणि अधिक संवाद म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी शिक्षण. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर द इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स क्रिएट्स अ झोन ऑफ प्रॉक्झिमल. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवादामुळे प्रॉक्झिमल झोन तयार होतो. डिफरन्स, कन्फ्युजन, डेव्हलपमेंट, डिस्टॉर्शन, काय होतो सांगा बघू काय होतो? इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट डेव्हलपमेंट, काय होतं तर विकास होते. ठीक आहे, त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे.
आणि समोरचा आहे द स्पॅशियल ऑडिओ रिप्रोडक्शन इन अ क्लासरूम कॅन रिड्यूस द स्टुडंट. वर्गात स्थानिक ऑडिओ रुपता पुनरुप पुनरुत्पादन विद्यार्थ्यांना कमी करू शकते. तर काय करू शकते समजून घेण्यात संज्ञात्मक भार, कॉग्निटिव्ह लोड इन अंडरस्टँडिंग, रिस्पेक्ट फॉर अ टीचर, मोटिवेशन फॉर एक्सिलन्स, इंटरेस्ट इन टेक्नॉलॉजी अँड ओरिएंटेशन. तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य, अभिमुखता, साठी प्रेरणा की शिक्षकाचा आदर. कशामध्ये असू शकते ते सांगा बघू. द स्पॅशियल ऑडिओ रिप्रोडक्शन इन अ क्लासरूम कॅन रिड्यूस द स्टुडंट्स कॉग्निटिव्ह लोड इन अंडरस्टँडिंग. समजून घेण्यामध्ये ते भार कमी करतो समजून घेण्याचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर द क्लासरूम कम्युनिकेशन शुड इसेन्शियली बी. वर्गातील संवाद मूलतः असा असावा. कसा असावा, कॉन्ट्रियर, कल्पित, सहानुभूतीशील, गोषवारा, ऍबस्ट्रॅक्ट, वर्णात्मक नाही. कसा असावा तो, तर ते असावा एम्पॅथेटिक. काय असणार, क्लासरूम कम्युनिकेशन शुड एसेन्शियल बी एम्पॅथिक, म्हणजे सहानुभूतीशील. वर्गातील संवाद हे मूल्यतः सहानुभूतीशील असावा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर गुड कम्युनिकेटर बिगिन्स हिज अँड हर प्रेझेंटेशन विथ, म्हणजे एक चांगला संभाषण करता त्यांच्या सादरीकरणाची सुरुवात खालीलप्रमाणे करतो. कॉम्प्लेक्स क्वेश्चन, नॉन सिक्युटर, रिपीटेड फ्रेज, आईस ब्रेकर. कशांनी करतो, एक चांगला संभाषण करता. आता जर का सायलेन्स असेल तर तो आपला एक मुद्दा टॉपिक फेकून नाही का कन्व्हर्सेशन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, आईस ब्रेकर असे म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन अ क्लासरूम द प्रोबॅबिलिटी ऑफ अ मेसेज रिसेप्शन कॅन बी एनहान्स बाय. वर्गात संदेश रिसेप्शनाची संभाव्यता याद्वारे वाढवली जाऊ शकते. इस्टॅब्लिशिंग अ व्ह्यू पॉईंट, दृष्टिकोन स्थापित करणे, विद्यार्थ्यांचे अज्ञान उघड करणे, एक्सपोजिंग द इग्नोरन्स ऑफ स्टुडंट, एनकरेजिंग द इन्फॉर्मेशन लोड, माहितीचा भार वाढवणे, युझिंग हाय डेसिबल ऑडिओ टूल्स, उच्च डेसिबल ऑडिओ टूल्स वापरणे. तर इन अ क्लासरूम द प्रोबॅबिलिटी ऑफ मेसेज रिसेप्शन कॅन बी एनहान्स बाय, तर वर्गात संदेश रिसेप्शनाची संभाव्यता याद्वारे वाढवली जाते. कशाद्वारे सांगा बघू. हे ऑडिओ टूल्स नाही, माहितीचा भार वाढवणे, इग्नोरन्स हे पण नाही. या दोघांमधून काय असेल सांगा बघा. इस्टॅब्लिशिंग अ व्ह्यू पॉईंट, हे याच्यामुळे आपण संभाव्यता वाढवली जाऊ शकतो, दृष्टिकोन स्थापित करणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द टिपिकल फीचर ऑफ एन इन्फॉर्मेशन रिच क्लासरूम लेक्चर इज इन द नेचर ऑफ बिंग. माहिती समृद्ध वर्गातील व्याख्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्वरूप काय आहे. द सेडेंटरी, बैठी, स्टॅगर्ड, स्तब्ध, फॅक्च्युअल की सेकोटर, क्षेत्रीय. काय असणार आहे, द टिपिकल फीचर ऑफ एन इन्फॉर्मेशन रिच क्लासरूम लेक्चर इज इन द नेचर ऑफ बिंग फॅक्च्युअल, तथ्यात्मक असते ते. ठीक आहे. समृद्ध वर्गातील व्याख्यानाचे स्वरूप कसे असते, तथ्यात्मक असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर एक्सप्रेसिव्ह जे कम्युनिकेशन आहे इज ड्रिवन बाय, म्हणजे अभिव्यक्त संप्रेषणद्वारे चालवल्या जाते. पॅसिव्ह अग्रेशन, निष्क्रिय आक्रमकता, एन्कोडर पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सटर्नल क्ल्यूज, बाह्य संकेत, एन्कोडर डिकोडर करार. कशामुळे सांगा बघू. तर ते एन्कोडरच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यावर ते चालवली जाते, अभिव्यक्त संप्रेषणद्वारे चालवली जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन सकारात्मक वर्गात संवाद घडवून आणतो. काय, कसला संवाद घडवून आणतो, जबरदस्तीचा नक्कीच नाही. संमिश्रण, संघर्ष, मन वळवणे, संघर्ष पण नाही. संमिश्रणचा असू शकते पण मन वळवणे हे जे आहे पॉझिटिव्ह क्लासरूम पर्स्युएशन हे खूप महत्वाचे असते, आणि ते संवाद आपण घडवून आणतो कशाद्वारे, पॉझिटिव्ह क्लासरूम कम्युनिकेशनद्वारे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्लासरूम कम्युनिकेशन इज द बेसिस ऑफ, वर्गातील संवादाचा आधार आहे. सोशल आयडेंटिटी, सामाजिक ओळख, एक्सटर्नल इनिएटिव्ह, बाह्य इनिएटिव्ह, बायस पॅसिव्हिटी, पक्षपाती निष्क्रियता, ग्रुप अग्रेशन. कशाद्वारे आहे ते सांगा बघू. क्लासरूम कमिशन इज द बेसिस ऑफ सोशल आयडेंटिटी. त्यामुळे काय उत्तर असणार आहे, ए असणार आहे. वर्गातील संवादाचा आधार आहे ते. ठीक आहे. सामाजिक ओळख. समोरचा प्रश्न आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्री सपोजेस, प्रभावी संप्रेषण पूर्वग्रह काय आहे, तर नॉन अलाइनमेंट, डॉमिनन, वर्चस्व, निष्क्रियता, अंडरस्टँडिंग. सांगा काय असणार आहे ते, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्रिसपोज बाय अंडरस्टँडिंग. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे, समजून घेणे. प्रभावी संप्रेषण पूर्वग्रह समजून घेणे. ठीक आहे. त्यानंतर वेन अ वर्बल अँड नॉन वर्बल मेसेजेस आर कॉन्ट्रडिक्टरी इट इज सेड दॅट मोस्ट पीपल बिलीव्ह इन. जेव्हा मौखिक आणि गैरमौखिक संदेश परस्पर विरोधी असतात तेव्हा असे म्हटले जाते की बहुतेक लोक विश्वास ठेवतात. कशावर, तोंडी संदेशावर, अनिश्चित संदेश, गैरमौखिक संदेशवर की आक्रमक संदेशवर. कशावर विश्वास ठेवतात, जेव्हा वर्बल आणि नॉन वर्बल हे कॉन्ट्राडिक्टरी असते तेव्हा ते सर्वात जास्त गैरमौखिक वर विश्वास ठेवतात, म्हणजे सी नॉन वर्बल मेसेजेसवर ते काय करतात, विश्वास ठेवतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन विच वन ऑफ द फॉलोइंग इज द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. संवादाच्या प्रक्रियेत खालीपैकी कोणते कालक्रमानुसार आहे.
कम्युनिकेटर मीडियम रिसिव्हर इफेक्ट मेसेज, मीडियम कम्युनिकेटर मेसेज रिसिव्ह इफेक्ट, आणि कम्युनिकेटर मेसेज मीडियम रिसिव्हर इफेक्ट, मेसेज कम्युनिकेटर मीडियम रिसिव्हर इफेक्ट. सांगा बघू काय असणार आहे. इफेक्ट तर असणार आहे, शेवटीच असणार आहे इफेक्ट, त्यामुळे हे कट झालं. ठीक आहे. त्यानंतर पहिले मीडियम येईल कम्युनिकेटर येईल मेसेजिंग, काय येणार सांगा बघू. पहिले येईल कम्युनिकेटर, त्यानंतर येईल मेसेज, नंतर ते मीडियम, मग रिसिव्हर, मग इफेक्ट. त्यामुळे आणि नंतर येईल काय, फीडबॅक. ठीक आहे, इफेक्ट म्हणजेच फीडबॅक. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. कम्युनिकेशन क्रोनॉलॉजी अशीच आहे. ठीक आहे. सेंडर, रिसिव्हर, मेसेज, पहिले तर सेंडर, मेसेज, मीडियम, रिसिव्हर आणि फीडबॅक. ठीक आहे. त्यानंतर मग जर का नॉईस असेल, जे नॉईसला काय म्हणतात, बॅरियर म्हणतात ते. ठीक आहे, नॉईसचं बॅरियरचा दुसरा अर्थ नॉईस जे आहे, कम्युनिकेशन बॅरियर, कम्युनिकेशन नॉईज असं म्हटलं जाते. ठीक आहे. मीन ऑफ ग्रेपवाईन कम्युनिकेशन आर, ग्रेपवाईन कम्युनिकेशनचा कसाचा पार्ट आहे, फॉर्मल, इनफॉर्मल, क्रिटिकल, कॉर्पोरेट. सांगा बघू ग्रेपवाईन कशाचा आहे. ग्रेपवाईन हा इन्फॉर्मल कम्युनिकेशनचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर हे ग्रेप वाईन जे आहे ना, ते एक इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे, आणि हे कामाच्या ठिकाणी आयोजित केलेली अनौपचारिक संप्रेषणाची एक पद्धत आहे. ठीक आहे, आणि एखाद्या संस्थेतील लोक अफवा, गप्पा टप्पा, खोटी विधाने जे करतात ना, ते या स्वरूपात होतात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, ॲटिट्यूड्स, ऍक्शन अँड अपिअरन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ क्लासरूम कम्युनिकेशन आर कन्सिडर्ड ॲज. वर्गातील संप्रेषणाच्या संदर्भात वृत्ती, कृती आणि देखावे असे मानले जाते. वर्बल, नॉन वर्बल, इम्पर्सल, इरॅशनल, तर्कहीन, वैयक्तिक, गैरमौखिक, मौखिक. सांगा बघू काय असणार आहे. ॲटिट्यूड, ऍक्शन्स अँड अपिअरन्स इन द कंटेक्स्ट ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन आर कन्सिडर्ड ॲज नॉन वर्बल. काय, नॉन वर्बल, गैरमौखिक. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे, बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे. ओके. या व्हिडिओमध्ये आपण 35 प्रश्न पाहिले. 35 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ही मॅरेथॉन चौथ्या युनिट म्हणजे कम्युनिकेशनवर होती, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील पेपरसाठी. आणि पेपर 1 पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चांगला जोमाने अभ्यास करा. ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.